नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आता तिची नजर त्या समोरच्या काचेवर गेली ज्यामध्ये तिचा चेहरा दिसत होता. पण तिला बरोबर माहीत होतं की त्या काचेच्या मागून तो बसलेला असेल आणि आता तिलाच पाहत असेल, नाहीतर त्याने का घाट घातला असता ना हा सर्व. तिने रागात डोळे बारीक करून त्या काचेतून आर पार पाहिलं आणि तोंड वाकडं केलं. तसा इथे त्या काचेच्या मागे बसलेल्या त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली, जी की खूप वर्षांनंतर आली होती. का आली त्याचं त्याला पण नाही कळलं, पण आजही इतक्या रागात पण त्याला ती खूपच क्यूट वाटत होती. आता पुढे तिचा चेहरा आता त्याच्याबरोबर समोर दिसत होता आणि त्याला एक वेगळाच आनंद होत होता, एक प्रकारचा सुकून मिळत होता. माहीत होतं की ती आत्ता त्याची नव्हती, पण तरी मन मात्र तिच्याकडेच ओढ घेत होतं. भले ती त्याला सोडून गेलेली असली तरी त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तीच होती. तो तसाच खुर्चीला डोकं मागे रेलून बसला आणि त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये रमला होता. तिला जेव्हा त्याने आश्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं तो दिवस, त्यांचं जुनं चॅटिंग, तिने त्याचं केलेलं नामकरण मीत, त्यांचं लग्नानंतर तिला कळलेली त्याची खरी ओळख आणि तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा तो आनंद, त्यांचा हनीमून, त्यांचं पहिलं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन, सगळं त्याला आठवत होतं आणि एक स्माईल त्याच्या चेहऱ्यावर येत होती. पण अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याने खाडकन डोळे उघडले. आता मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू, राग, सगळ्या भावना होत्या तिच्यासाठी. फ्लॅशबॅक. रॉनी, मला माहीत आहे काहीतरी आहे जे मला नाही दिसत आहे. माझी जानू असं करूच शकत नाही. तीच माझ्यापासून दूर नाही राहू शकत. नक्कीच काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाही आहे. तू लवकरात लवकर टीम कामाला लाव, अमित बोलला. ओके बॉस, रॉनी बोलला. पण ब्रो, वहिनीने खरंच लग्न केलंय. सगळे प्रूफ्स पण आहेत आपल्याकडे. आणि ते त्यांच्या लग्नाचे फोटोज, ते पण तर आहेत, कुणाल बोलला. हो, पण तरी मला काहीतरी फिशी वाटतंय, अमित बोलला. ब्रो, तुला एक सांगायचं होतं, कुणाल बोलला. हां बोल, अमित बोलला. ब्रो, ते पण कसं सांगू, मला कळत नाही आहे, कुणाल बोलला. कुणाल, डोंट वेस्ट माय टाईम, स्पीक फास्ट, अमित बोलला. ब्रो, हा व्हिडिओ आज सकाळी मला सोशल मीडियावर दिसला. तू एकदा बघतोस का, कुणाल बोलला. तसा अमितने त्याचा मोबाईल हातात घेतला आणि तो व्हिडिओ पाहू लागला. पण तो 5 ते 7 सेकंदाचा व्हिडिओ बघूनच त्याचे हातपाय गार पडले, डोळ्यात अंगार फुलला. त्याला इतका राग आला की त्याने तो फोन जोरात जमिनीवर आपटला. तसे त्या फोनचे कितीतरी तुकडे झाले. कुणाल मात्र ओठांच्या कोपऱ्यात हसला. त्याचा मोबाईल फुटला त्याचं त्याला अजिबात वाईट वाटलं नाही, कारण त्याला फक्त आणि फक्त अमितला रागाला आणायचं होतं. जे काम त्याचं झालं होतं. बॉस, व्हॉट हॅपन, रॉनीने घाबरून अमितला विचारलं, कारण अमित आता धापकन खाली बसून पडला होता, एकदम हतबल. डोळ्यांच्या कडा अश्रूने तर भरल्याच होत्या, पण त्या रागाने लालही झाल्या होत्या. अमित काहीच बोलत नव्हता, फक्त रागात समोर बघत होता, शून्यात. रॉनीला काही कळत नव्हतं की आपल्या बॉसला काय झालं. तो कुणालजवळ आला आणि त्याने त्याला विचारलं की तू आता असा कोणता व्हिडिओ दाखवला ज्यामुळे बॉसची ही अवस्था झाली. कुणालने रॉनीच्या फोनवर ती साईट ओपन केली आणि त्यामध्ये तो व्हिडिओ प्ले करून दाखवला. तो जेमतेम 5 ते 7 सेकंदांचा व्हिडिओ होता, पण तो व्हिडिओ बघून रॉनीने मात्र इथे स्वतःचे डोळे बंद केले, कारण त्या व्हिडिओमध्ये जानू दिसत होती आणि ती मानवला खूप डेस्परेट होऊन किस करत होती. कसा बघू शकणार होता तो व्हिडिओ. बॉस, आर यू ऑल राईट, थोड्या वेळाने रॉनीने अमितला विचारलं. पण अमित मात्र काहीच बोलला नाही. काय बोलणार होता तो. त्याची जानू एका परपुरुषाला इतकी बेभान होऊन किस करत होती हे बघण्याआधी मला मरण का नाही आलं असंच वाटत होतं त्याला. रॉनी, व्हेरीफाय दॅट व्हिडिओ. त्या व्हिडिओची ऑथेंटिसिटी मला कळलीच पाहिजे.
अमित खूपच रागात बोलला. ओके बॉस. रॉनी पण खाली मान घालून बोलला. त्याला पण वाईट वाटत होतं त्याच्या बॉससाठी आणि जानूचा खूप जास्त राग येत होता. आणि हो, तो व्हिडिओ पुढच्या 1 तासात इंटरनेटवरून डिलीट झाला पाहिजे आणि तो कोणी व्हायरल केला तो माणूस पण मला हवा आहे. इज दॅट क्लिअर? तो रागातच बोलला. येस बॉस. रॉनी बोलला. अमित आता त्याच्या रूममध्ये होता. त्याला मात्र चैन पडत नव्हतं. तो व्हिडिओ खोटा असू दे असंच तो स्वतःला म्हणत होता. तो बेचैन होऊन रूममधून इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. इतक्यात दरवाजावर टकटक झाली आणि रॉनी आत आला. बॉस. रॉनी बोलला. स्पीकअप फास्ट डॅम इट. तो चिडूनच बोलला. येस बॉस. तो व्हिडिओ ऑथेंटिक आहे, खरा आहे, मॉफ केलेला नाही आहे. एका मोबाईलमधून तो व्हिडिओ जवळून शूट करण्यात आला होता. त्या मोबाईलचे डिटेल्स पण मिळाले आहेत. पण ज्याने हा व्हिडिओ शूट केला आणि व्हायरल केला तो एक कॉलेज स्टुडंट होता, ज्याची मागच्या महिन्यात ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली. रॉनी खाली मान घालून बोलला. पण इथे अमित मात्र पूर्णपणे तुटून गेला होता. त्याची जानू आणि मानव, शी. त्याला तर खूपच राग येत होता की त्याने अशा मुलीवर इतकं अतोनात प्रेम केलं जी थोडे दिवस पण आपली वाट पाहू शकली नाही आणि लगेचच त्याच्याच मित्राचा हात पकडून निघून गेली होती. बॉस. तो व्हिडिओ इंटरनेटवरून डिलीट झाला आहे आणि जान्हवी मॅडमची माहिती काढायला टीम अपॉइंट केली आहे. रॉनी बोलला. त्याला सकाळीच अमितने सांगितलं होतं म्हणून त्याचे अपडेट्स देणं भाग होतं त्याला. काही गरज नाही आहे तिची माहिती काढायची. तू पाहिलंस ना किती खुश आहेत ते एकमेकांसोबत. मग अजून काय बाकी राहिलं आहे? तिचं सुख त्याच्यातच असेल तर ठीक आहे, जगू दे तिला तिचं आयुष्य सुखाने. अमित खूपच नकारार्थी मान हलवत हसत बोलला. पण त्याच्या मनात आत्ता जी आग लागली होती त्याचा अंदाज रॉनी घेऊ शकत होता, कारण त्याच्या बॉसचं तिच्यावर असणारं प्रेम त्याने जवळून पाहिलं होतं. बॉस प्लीज स्वतःला सावरा. रॉनी बोलला. आय एम ओके रॉनी, यू कॅन गो नाव. प्लीज लीव मी अलोन. अमित बोलला. तसा रॉनी ओके बॉस टेक केअर बोलून नाईलाजानेच तिथून निघून गेला. पण इथे अमित मात्र सैरभैर झाला होता. त्याने टेबलवर असलेला वाज घेतला आणि जोरात समोर लावलेल्या त्यांच्या दोघांच्या फोटोवर फेकला. तशी त्या फ्रेमची काच खळकन फुटली आणि त्या सगळ्या काचा रूमभर विखुरल्या. त्याने रूममधल्या सगळ्या वस्तू खाली फेकून दिल्या होत्या. सगळी तोडफोड सुरू होती त्याची. रूम पूर्ण त्याने अस्ताव्यस्त केली होती. इतका जास्त राग त्याला आला होता तिचा. त्याने स्वप्नात पण असा विचार केला नव्हता की त्याला असं पण काही बघायला मिळेल. पण जे पण बघितलं होतं त्याने त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. मिसेस जान्हवी मानवसिंग राठोड, तुझा आणि माझा संबंध कायमचा संपलाय आता. आजपर्यंत तू माझं प्रेम पाहिलंस, पण आता तू माझा तिरस्कार बघशील. आयुष्यात कधी पुन्हा माझ्या नजरेसमोर येऊ नकोस, नाहीतर ह्या तिरस्काराने चळून खाक होशील तू. फ्रेम फुटलेल्या त्यांच्या दोघांच्या फोटोमधल्या तिच्या फोटोकडे बघत तो खूपच रागाने बोलला. फ्लॅशबॅक ओव्हर. आता त्याला ते सगळं आठवलं होतं आणि अचानक त्याच्या जखमेवरची खपली निघाली होती. त्याचे डोळे पुन्हा लाल भडक झाले होते रागाने. त्याने पुन्हा त्या काचेमधून समोर पाहिलं तेव्हा त्याला तिचा हसरा चेहरा दिसला. कधीपासून तिचा तो चेहरा बघून तो खुश होत होता, पण आत्ता मात्र त्याला तिचा भयंकर राग येत होता. रॉनी, आस्क शर्वी टू मीट मी इन हाफ ॲन आवर. अमितने रॉनीला सांगितलं. अर्ध्या तासात शर्वीला इथे त्याला भेटायला यायला सांगितलं होतं त्याने. मिसेस जान्हवी मोहिते, मला माहीत आहे तुमचं तुमच्या नवऱ्यावर खूप जास्त प्रेम आहे, पण तो अधिकार फक्त तुम्हालाच नाही आहे. मी सुद्धा माझ्या होणाऱ्या बायकोवर खूप प्रेम करू शकतो, हे तुम्ही बघाल आता. तो स्वतःशीच बोलला. रॉनी, मिसेस मोहितेला आत पाठव. त्याने रॉनीला फोनवर सांगितलं. तशी जानू त्याच्या केबिनकडे आली आणि तिने नॉक केलं. कम इन. तो बोलला. तुम्ही बोलावलात? तो कधीपासून काही बोलत नव्हता म्हणून मग तिनेच विचारलं. तसं त्याने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. तुम्हाला काय वाटतंय, मला काही कामं नाही आहेत आणि मी इथे तुमचा चेहरा बघण्यासाठी तुम्हाला बोलावलं आहे का? त्याने चिडून विचारलं. तसा तिने पण त्याला एक रागीट लूक दिला. हा असा लूक मला द्यायचा नाही, ओके? बॉसच्या केबिनमध्ये येताना नोटपॅड घेऊन यावं, एवढे साधे मॅनर्स पण नाही आहेत का तुमच्यात? तो चिडून बोलला. तसं तिला मात्र वाईट वाटलं, कारण तो जरा जास्त चिडला होता तिच्यावर. सॉरी सर,
ती बोलली आणि पटकन बाहेर जाऊ लागली, तोच नोटपॅड आणण्यासाठी. पण त्याने तिला थांबवलं. वेट, हा घ्या. त्याने त्याच्याकडचा नोटपॅड तिला दिला. तसा तिने तो घेतला आणि त्याच्या इन्स्ट्रक्शन्स देण्याची वाट पाहू लागली ती. पण तो मात्र लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसला होता. आता 15 मिनिटे व्हायला आली तरी ती तशीच त्याच्यासमोर उभी होती. पण तो तिला काहीच इन्स्ट्रक्शन्स देत नव्हता. म्हणून आता ती कंटाळली होती. तिने घड्याळात पाहिलं तर ऑफिस सुटायला अजून अर्धा तास बाकी होता. ती आत्ता त्याला बोलणारच होती, तोच दरवाजावर नॉक झालं. मे आय कम इन? बाहेरून एक नाजूक आवाज आला. तसं तिने त्या दिशेला पाहिलं. एक खूपच सुंदर मुलगी बाहेर उभी होती. तिने जीन्स आणि टॉप घातला होता. केस मोकळेच होते तिचे. खूप सुंदर दिसत होती ती. ती शर्वी होती. जसा रॉनीने शर्वीला मेसेज दिला ती 15 मिनिटांच्या आतच इथे ऑफिसमध्ये दाखल झाली होती. हे शर्वी, प्लीज कम. यू डोंट नीड परमिशन टू एंटर माय केबिन ॲट ऑल. तुला माझ्या केबिनमध्ये येण्यासाठी परवानगी घ्यायची अजिबात गरज नाही. तो हसून बोलला आणि त्याच्या चेअरवरून उठून तिच्याजवळ गेला आणि तिला ग्रीट करून साईड हक केलं त्याने. जानू मात्र हे पाहून जागीच स्तब्ध झाली होती. अच्छा, तर ही आहे शर्वी. तिला पाहून आपोआपच रागाने तिच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या होत्या. कारण एकतर ती खूप सुंदर दिसत होती आणि यंग होती. त्यांच्या कंपनीची मेन मॉडेल होती. आणि हा तिचा मीत आता तिच्या खूपच जवळ उभा होता, अगदी तिला खेटून. म्हणून मॅडमच्या रागाचा पारा भलताच चढला होता. हे शर्वी, प्लीज कम. तो बोलला आणि त्याने तिला सोफ्यावर बसायला सांगितलं. शर्वी पण त्याचं बिहेवियर बघून शॉक झाली होती. कारण कधी तिच्याकडे ढुंकूनही न बघणारा तो आता मात्र तिला एकदम रॉयल ट्रीटमेंट देत होता. तिला काहीच कळत नव्हतं त्याच्यातला हा फरक. पण कदाचित त्या दिवशी त्याने त्यांचा अपमान केला होता आणि लग्न मोडलं होतं, म्हणून त्याला गिल्ट असेल असं वाटलं तिला. पण त्याचं खरं कारण तर समोर उभ्या असलेल्या त्याच्या जानला जेलस फील करवायचं होतं त्याला. म्हणून हा सगळा खटाटोप सुरू होता त्याचा. तू काय घेशील, कॉफी और कोल्ड ड्रिंक? त्याने विचारलं. ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. ती हसून बोलली. ओके, तो पण हसून बोलला. पण त्यांचं हे गुडीगुडीचं कन्व्हर्सेशन बघून इथे जानूचा मात्र रागात तिळपापड झाला होता. मिसेस मोहिते, मॅडमसाठी कॉफी सांगा. तो जानूकडे पाहत बोलला तसे तिचे डोळेच मोठे झाले. मी? तिने स्वतःकडे बोट दाखवत आश्चर्याने विचारलं. मग इथे दुसरं कोणी आहे का? हो, तुम्हीच. तो एक भुवई उंच करून बोलला. तसे तिने रागातच पाय आपटले आणि इंटरकॉमवरून शर्वीसाठी कॉफी आणायला सांगितली. सर, तुमचं काही काम नसेल तर मी जाऊ का? जानूने आता स्वतःचा राग ताबत विचारलं. मी सांगितलंय का अजून जायला? तो रागातच बोलला तशी तिने मान खाली घातली. बिचारी कधीपासून उभीच होती आणि हा तिला बसू पण देत नव्हता, म्हणून तिचे पाय दुखत होते. अरे, तुम्ही हिला ओळखलं नसेल ना? वेट, मी ओळख करून देतो. तो बोलला तशी जानू त्याच्याकडे पाहू लागली. मीट मिस शर्वी शर्मा, माय वुड बी वाईफ. वी आर गेटिंग एंगेज इन नेक्स्ट मंथ. तो त्या शर्वीच्या खांद्यावर हात ठेवून बोलला. आणि ते ऐकून इथे जानूला मात्र कोणीतरी कानात शिसं ओतल्यासारखं वाटलं. तिचे डोळे आपोआपच भरले. तिला तर हे आधीच माहीत होतं की तो त्या शर्वीसोबत लग्न करणार आहे. पण आज हे समोर त्याच्या तोंडून ऐकल्यानंतर मात्र तिला खूपच दुःख होत होतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. हतबल झाल्यासारखं वाटत होतं. तो आपलाच असूनही आपला नाही ह्याची खूप जास्त खंत वाटत होती तिला. इथे अमितच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी खूप मोठं जिंकल्याचा आनंद होता, कारण तिला हर्ट करण्यात यशस्वी झाला होता तो. पण त्याच्या चेहऱ्यावर जरी आनंद असला तरी त्याच्या मनाला सुकून का नव्हतं? तिच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला का अस्वस्थ करत आहेत ह्याचं उत्तर मात्र त्याला मिळत नव्हतं. इथे शर्वी मात्र खूपच खुश होती, कारण तिने काहीही न करता अमित राज्याध्यक्ष तिच्याशी लग्न करायला रेडी झाला होता. यू मे लिव्ह नाऊ अँड डोंट डिस्टर्ब अस. तो बोलला तशी त्याच्याकडे न बघताच ती त्याच्या केबिनमधून बाहेर पडली आणि तिच्या डेस्कवर जाऊन बसली. पण डोळ्यांतले अश्रू मात्र अडवू शकली नाही. तिने तिची पर्स उचलली आणि ती सरळ उठून ऑफिसमधून निघून गेली, कारण आत्ता ऑफिस सुटलं होतं. इथे अमित मात्र त्या काचेतून तिलाच पाहत होता, पण तिला रडताना पाहून त्याच्या छातीत धस्स झालं होतं. आता तर ती मानवसोबत खुश आहे ना?
मग तरी का रडत असेल ती? तिला खरंच वाईट वाटत असेल का की मी आता दुसरं कोणाशी लग्न करतोय? वाईट वाटलं तर वाटू देत, मला काय करायचं आहे? तिने जेव्हा मानवशी लग्न केलं तेव्हा एकदा तरी विचार केला होता का की मला काय वाटेल? मग मी तिचा का विचार करू? तू खुश आहेस ना तुझ्या लाईफमध्ये? मग मला पण खुश राहण्याचा तेवढाच अधिकार आहे. मग ते तुझ्यासोबत असो वा नसो, मला फरक नाही पडत. तो रागातच स्वतःशीच बोलला. अमित, थँक्यू सो मच. तू आपल्या लग्नासाठी होकार दिला. शर्वी खूपच लाजत बोलली. पण त्याचं लक्ष होतं कुठे तिच्यावर? तो तर त्याच्या जानचाच विचार करत होता अजूनही. तिच्याशी कितीही वाईट वागण्याचा विचार केला तरी ती हर्ट झाल्याने त्यालाच भयंकर त्रास होत होता. शर्वी, आय हॅव सम व्हेरी इम्पॉर्टंट वर्क. आय हॅव टू गो. आय एम सॉरी. रॉनी विल ड्रॉप यू. तो बोलला आणि घाईघाईतच तिथून निघाला. पण शर्वी मात्र आवासून त्याच्याकडे पाहतच राहिली. म्हणजे त्यानेच तिला अर्जंटली बोलावून घेतलं होतं आणि आता तो तिच्याशी काहीच न बोलता निघूनही गेला होता. तिला तर काहीच कळत नव्हतं की हा माणूस कसा आहे. कधी सॉफ्ट असतो, कधी ह्याचा राग 7व्या आसमानावर असतो, तर कधी वियर्डच वागतो. मग तिने पण तिची पर्स उचलली आणि ती रागातच तिथून बाहेर निघून गेली. इथे अमित आता ऑफिसच्या बाहेर आला होता, पण त्याला जानू कुठेच दिसली नाही. मग तो गाडीत बसला आणि त्याने ड्रायव्हरला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स दिल्या. जानू बाहेरच्या बस स्टॉपजवळ थांबली होती. तिला अजूनही आत केबिनमध्ये जे घडलं ते आठवत होतं आणि ती मुसमुसत होती. अजून बस काही आली नव्हतीच, म्हणून ती बसची वाट पाहत होती. पण इतक्यात तिला बस स्टॉपवर एक खूप पॉश गाडी थांबल्याची दिसली. तसे तिने तिकडे पाहिलं, पण ती गाडी जेव्हा बरोबर तिच्या समोर येऊन थांबली तेव्हा मात्र तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.